नमस्कार मित्रांनो, जनगणना 2027च्या घरगणनेच्या अंतिम टप्प्यात आपण येऊन पोहोचलेलो आहोत। शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला आपलं कार्य पूर्ण झाल्यानंतर आपल्या क्षेत्रामध्ये कोणतेही घर बाकी नसल्याची खात्री केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मांडणीदर्शक नकाशानुसार जी काही संख्या टाकलेली आहे ती संख्या आपल्याला बदल करून घ्यायची आहे। ती कशी बदल करायची बघा, इमारतींची अंदाजित संख्या इथे लिहिलेली आहे 235 आणि गणना घरांची संख्या 300 लिहिलेली आहे। तर आपण घर यादी कार्यामध्ये जाऊन आणि आपला सारांश या ठिकाणी आपण बघू शकतो। सारांशमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आपली सर्व घरे पूर्ण झालेली आहेत का चेक करायची आहे, अपूर्ण कोणतीही एंट्री नसायला पाहिजे। आणि ते केल्यानंतर आपल्या लास्ट एंट्रीमध्ये आपल्याला त्या गणना घरांची आणि इमारतींची संख्या या ठिकाणी दिसणार आहे। त्यातली शेवटची 284 गणना घर क्रमांक 284 आणि इमारत क्रमांक 231 एका ठिकाणी नमूद करून ठेवायचा आहे। आणि तो आपल्याला आपल्या फ्रंट पेजला ज्या ठिकाणी अंदाजित संख्या होती त्या ठिकाणी तो टाकायचा आहे। इथे 235 इमारतींची अंदाजित संख्या ती करायची 231 आणि गणना घरांची संख्या ती करायची आपली जेवढी शेवटची होती तेवढी 284 आणि हे मार्क केल्यानंतर आपण घर यादी कार्यामध्ये जाऊ। अजून एक गोष्ट महत्त्वाची बघायची ती म्हणजेच काय, आपल्या सारांशमध्ये सर्व डेटा हा सिंक झालेला आहे। सिंक असं झालं पाहिजे, सिंक केलं त्यात कुठेही अपूर्ण असं दिसायला नको। एकदा आपण ते चेक करून खात्री करून आणि आपल्या इंटरफेसमध्ये जे काही दिलेलं आहे पूर्ण झालेले म्हणून चिन्हांकित करा, त्यावरती आपण क्लिक करणार। मी याची पुष्टी करतो की घर यादी गटाचे कार्य व गणना कार्य पूर्ण झालेले आहे। या घर यादीमधील कोणती इमारत किंवा कुटुंबाची गणना प्रलंबित नाही याची खात्री केली। यावरती आपल्याला चेकबॉक्सवर टिक करायचं आहे। खाली आपली डिजिटल या ठिकाणी साईन करायची आणि खाली सादर करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपलं कार्य हे पूर्ण होणार आहे। धन्यवाद।